हा मराठा बांधव आहे, हा सगळ्यांना झुकवत नाही, सगळ्यांना झुकवतो पण आणि वाकवतो पण, हा मराठ्याचा संदेश आहे आणि सगळ्या सरकारपर्यंत पोचवावा हा माझा संदेश आहे. हे असलं घाणेरडं सरकार सुद्धा आम्हाला नको आहे. भविष्यात या सरकारची काय वाट लावायची ते मराठी लावणारच आहेत. हे काय मागे येणारे मराठी नाही आहेत. आम्ही एवढे याच्यापेक्षा मराठी नाही आहोत. या सरकारला 4 महिन्यापूर्वी इशारा दिलेला होता मनोज दादांनी, त्या सरकारने हे जाणून घेतलेलं नाही. दादा पुन्हा 2 महिन्यानंतर पुन्हा स्वतः कॉल केला फडणवीसला, म्हणले अरे बाबा या समाजाकडे लक्ष दे, नाही जर लक्ष दिलं तर याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. दादांनी वारंवार इशारा देऊन या गेंड्याच्या कातड्याच्या सरकारनं आम्हा मराठाकडे लक्ष दिलं नाही. मराठी आले नसते, यांनी कलेचे मुद्दे उभे केले ना, त्या वाकर तोंड्याचे काय याची जबाबदार कोणाला तुम्ही देणार? मुख्यमंत्री बनले, मुख्यमंत्री हा जबाबदार आहे. त्यानं जर निर्णय घेतला असता तर झालं नसतं का? झालं असतं. जाणीवपूर्वक हे आम्हाला आरक्षण देत नाही आहे, म्हणून हे पोटतिडकीने आलेले मराठे यांनी खूप नकला करून पाहिल्या. पहिल्या दिवशी आमची व्यवस्था केली नाही. प्रशासन म्हणून काही जबाबदारी आहेत का नाही या सरकारच्या? अरे खायला नको, इथं राहायला नको, संडासला काही नको,